मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे आबा आहेत, आबा ते इंद्राला कडकडून मिठी मारतात आणि म्हणतात, इंद्रा मला खूप भारी काम केलं सारी तू. मला इतकं आवडले ना तुझं काम की बस इंद्र, खरंच तू खूप चांगला मुलगा आहेस. मला आज तू जाणीव करून दिली. अरे तू सगळं काही हँडल करतो आणि हे बघ इंद्रा, तू आज जे करायला पाहिजे होतं ना तेच केलं आहे. तू बरोबर त्या कामगाराच्या घरी जाऊन त्यांना समजावलं, सगळं काही केलं व्यवस्थित. तर आता इंद्र म्हणतो, हे माझ्यामुळं नाही झाला, हा बदल माझ्यामुळे फक्त एका व्यक्तीमुळं झाला. तर आबा म्हणतात, कोणती व्यक्ती? तर आता लगेच इंद्र म्हणतो, ती व्यक्ती म्हणजे राणी. राणीमुळे माझ्यामध्ये हा बदल झाला आहे. राणीमुळे मी एवढं सगळं बदलून गेलो आहे आणि मला राणीमुळे आता स्वतः कसं जगायचं हे शिकवलं. राणीने मला खरं म्हणजे मातीवर आणलं, खरं धरतीवर आणलं तिने मला. कारण की मला आधी काहीच कळत नव्हतं, कुणाशी कसं, आणि इमोशनल म्हणजे काहीच माहीत नव्हतं. इमोशनल मी आधी हे समजायचो, असं वाटायचं काय असतं इमोशनल, उगाच माणसं इमोलेशन होतात. कारण की कशाला एवढं व्हायचं, काही गरज नाही आहे ना. तर आता तो म्हणत असतो, तर आता लगेच तो म्हणतो की पण खरंच गरज आहे इमोशन व्हायची. कारण की एखाद्या माणसाचं दुःख समजून घ्यायला पण आपल्याला ही हिंमत लागते, असं इंद्र बोलत असतो. आणि ती मला राणीने दिली आहे असं तो सगळ्यांसमोर सांगतो. असं सांगितल्यावरती आता जी मालती आहे तिला इंद्राचा तर खूपच राग येतो. तर आता इकडं जी राणीची आई आहे तिला खूप त्रास व्हायला लागतो. आणि आता जे बुवा आहेत ते म्हणत असतात, उठ ना गं, उठ ना. ती उठत पण नाही. तिला आता ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात आणि ते हॉस्पिटलला घेऊन जायला निघतात. राणीचे बुवा खूप रडत असतात. कारण की ते म्हणत असतात, अगं तुला मी आधीच म्हणायचो सुरखे, मला राणीला सांगू दे, मला दवाखान्यात नेऊ दे. तू तर मला राणीची शपथ घातली गं, मला तिला काही सांगून नाही दिलं. आता गोट्या काय करायचं, ते ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन तिला आता त्या हॉस्पिटलमध्ये यायला निघतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये राणीला कळेल का खरंच तिची आई तिला सोडून जाणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.